सर्वांना क्रांतिकारी जय भीम. या स्क्रीनवरती तुम्ही दोन चित्र बघत आहात. एक आहे हिरापुत्र नावाच्या एका आत्मचरित्राचं आणि दुसरं आहे नामांतरामध्ये शहीद झालेल्या शहीद स्तंभाचं. आता या आत्मचरित्राचा आणि या शहीद स्तंभाचा काही संबंध आहे का, हे फक्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे हिरापुत्र नावाचं जे आत्मचरित्र आहे, हे आत्मचरित्र दलित मित्र धनाजीराव घोडजकर यांचं आहे आणि त्यांच्या पुस्तकातला हा खूप महत्त्वाचा संदर्भ आहे आणि तो आंबेडकर चळवळीमधल्या प्रत्येकाने हा संदर्भ बघितलाच पाहिजे. त्यांना हे माहीत असला पाहिजे की नेमकं शहीद झालेल्या व्यक्तींसोबत भविष्यामध्ये काय घडलं. आपल्याला माहिती आहे की पोचीराम कांबळेंना कसं मारलं गेलं. पोचीराम कांबळे नामांतराच्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने शहीद झाले, पण पोचीराम कांबळेंच्या नंतरच्या म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं काय हा प्रश्न होता आणि ते कुटुंब नेमकं काय करत होतं आणि त्या कुटुंबाला या व्यक्तीने म्हणजे दलित मित्र धनाजीराव घोडजकर यांनी कशा पद्धतीने मदत केली, हा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे आणि ऐतिहासिक आहे. या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसेल की धनाजीराव घोडजकर यांनी दलित मित्र पोचीराम कांबळे यांचा जो मुलगा होता चंदर कांबळे, त्यांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीची मदत केलेली आहे. या पुस्तकामध्ये त्यावरती एक प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये असं सांगितलेलं आहे की पोचीराम कांबळेंचा मुलगा चंदर कांबळे हा धनाजीराव घोडजकर यांच्या संपर्कामध्ये होता. या अनुषंगाने त्यांनी या पुस्तकामध्ये जो संदर्भ दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. धनाजीराव घोडजकर असं लिहितात, शहीद पोचीराम कांबळेंचा मुलगा चंदर परत त्याच गावी बिलोलीला तालुक्यातल्या टेंभुर्णी इथं राहू लागला होता. चंदर हा आपल्या बापासारखाच बहादूर गडी होता. गावातल्या मंडळीनं आपल्या बापाला किती भयानक पद्धतीनं ठार मारलं याचा संताप त्याच्या छातीत आगडोंब पसरवित होता. आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून त्यानं गावातल्या एका माणसाचा खून केला. त्यामुळं फरार होऊन तो गावोगावी फिरत राहिला. फरार असताना तो माझ्याकडे यायचा. माझे आणि चंदरचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्ही त्याला सांगितलं, चंदर तू परत त्या गावात जाऊ नको. गावात बायका मुलासह राहू लागला. त्याच्या हातून एक खुनाचा बदला म्हणून झाला होता. गावात तो राहू लागल्यानंतर त्याच्यावर गावकऱ्यांचा डोळा होताच. एक दिवस त्याला गाठून त्यांनी डाव साधला आणि चंदरचा खून केला. नामांतर शहीद पोचीरामच्या जाण्यानं पोरकं झालेलं कांबळेचं कुटुंब चंदर का गेल्यामुळं उघड्यावर पडलं. त्याच्या घरातल्या घाबरलेल्या बायका पोरानं नांदेड गाठलं. त्यांचे सोयरे नातेवाईक या बायका पोराला आपल्याजवळ ठेवून घ्यायला भिवू लागले. त्यामुळं ते माझ्याकडं आले. मी त्यांना धीर देऊन माझ्याकडं ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी एक अर्ज तयार करून कलेक्टरच्या समोर उभं केलं. त्यांची झालेली हकीकत सांगून चंदरच्या बायका पोरांना आणि गावातल्या नातेवाईकाचं पुनर्वसन करण्याची विनंती केली. त्यांना राहायला घर देण्याची मागणी केली. कलेक्टरनं विचार करून आम्हाला नगरपालिका क्षेत्रात घर देता येत नाही असं सांगितलं. त्यावर मी त्यांना म्हणालो, हे गावात जायला तयार नाही. त्यांच्यावर फार मोठा आघात झाल्यानं त्यांनी धसका घेतलाय. त्यांना नांदेडमध्ये कुठंतरी घर देऊन त्यांचं पुनर्वसन करा. काही वेळ विचार करून कलेक्टर म्हणाले, मग असं करा, सिडकोचे लहान लहान घरं आहेत. तुम्ही पहिला हप्ता द्यायला तयार आहात का? मी सिडको प्रशासनाला सांगून जागा द्यायला सांगतो. आम्हाला फार आनंद झाला. जागा दिली तरी घरं कशी बांधायची हा सवाल होताच. तो यामुळे बाजूला पडला. कलेक्टरनं 11 लोकांची गृहनिर्माण संस्था नोंदणी करा म्हणजे समाज कल्याण खात्याकडून अनुदान मिळतं असं सांगितलं, पण त्यासाठी आधी नोंदणी करावी लागणार होती. आम्ही यासाठी होकार दिला. मग कलेक्टर साहेबांना रजिस्ट्रेशन ऑफिसला फोन करून अशा प्रकारची एक गृहनिर्माण संस्था रजिस्टर करायची आहे आणि त्यासाठी काय कागदपत्र लागतात ते नंतर मागून घ्या, पण आधी नोंदणी प्रमाणपत्र द्या असं फरमावलं. संध्याकाळपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र आलं. कलेक्टर साहेबांना पुढे सांगितलं, या सगळ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची गरज आहे. ते आधी संबंधित तहसील कार्यालयातून काढून घ्या. हे सगळेजण बिलोली तालुक्यातले रहिवासी होते. त्यामुळं मी एका माणसाला सांगून बिलोली तहसीलमधून या लोकांचे प्रमाणपत्र आणायला 500 रुपये खर्चाला देऊन पाठवलं आणि प्रमाणपत्र मागवले. प्रमाणपत्र मिळाल्यावर कलेक्टर साहेबांना समाज कल्याण खात्याची कार्यवाही पूर्ण केली. सिडको प्रशासनाला पत्र दिलं व चंदर कांबळेची पत्नी आणि त्याच्या इतर नातेवाईकाला सिडकोचे 11 घरं मिळाले. ते सर्वजण नांदेडमध्ये येऊन राहिल्यामुळं गावापासून मनात बसलेली दहशतीची भावना दूर झाली आणि पुढच्या वाईट गोष्टी टळल्या. मी पुढाकार घेऊन केलेल्या या कामात यश आलं. हा काही साधा इतिहास नाही. हे दलित मित्र धनाजीराव घोडजकर जे आहेत ना, त्यांनी या चंदर कांबळे म्हणजे पोचीराम कांबळेंच्या मुलाच्या कुटुंबियांना खूप मदत केलेली आहे. हे ह्या पुस्तकावरून दिसतं. अशी मोठी माणसं आपल्या या समाजामध्ये होऊन गेली. खरं तर धनाजीराव घोडजकर हे अशिक्षित होते, अडाणी होते, पण त्यांनी दलितांची पोरं शिकली पाहिजेत यासाठी कंधार आणि नांदेड येथे वसतिगृह सुरू केले. स्वतः गावोगाव फिरले, धान्य जमा केलं, लोकांची मदत घेतली आणि हे वसतिगृह चालवले. या वसतिगृहामधून पुढे अनेक लोक अधिकारी झाले.
फक्त त्यांनी वसतिगृह चालवलं नाही, कारण वसतिगृह चालवणं म्हणजे काहीतरी धंदा केला असं देखील लोक म्हणू शकतात, पण तसं नव्हतं. धनाजीराव घोडजकर यांनी सामाजिक भावनेतून ही सगळी वसतिगृह सुरू केलेली होती आणि याच सामाजिक चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी पोचीराम कांबळे यांच्या कुटुंबियांना मोठी मदत केली. त्यांच्याबरोबरच त्या गावातल्या 11 लोकांना देखील नांदेडमध्ये सिडकोमध्ये घरं मिळवून दिली. ही काही साधी गोष्ट नव्हती, कारण पोचीराम कांबळे गेल्यानंतर त्यांच्या मुलाने चंदर कांबळेने वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून गावातल्या एका व्यक्तीचा खून केला होता आणि त्याने खून केलेला बघून गावातल्या लोकांनी पुन्हा डाव साधला, चंदर कांबळेंचा खून केला आणि चंदर कांबळेंचं जे कुटुंब होतं ते उघड्यावर आलं. पण चंदर कांबळे आणि धनाजीराव घोडजकर यांचे संबंध चांगले असल्यामुळे धनाजीराव घोडजकर यांनी चंदर कांबळेंच्या कुटुंबियांना मदत केली आणि कलेक्टरकडे चक्रा मारून, फेऱ्या मारून, त्याचा पाठपुरावा करून चंदर कांबळे आणि त्यांच्या सोबतच्या 11 कुटुंबियांना सिडकोमध्ये घरं मिळवून दिली. उघड्यावर पडलेला संसार एक घर उभं करून दलित मित्र धनाजीराव घोडजकर यांनी या चंदर कांबळेंचं घर बसवून दिलं. ही खरी मदत आहे आणि ही खरी समाजसेवा आहे. या पुस्तकामध्ये, या हिरापुत्र नावाच्या या पुस्तकामध्ये असे चळवळीच्या अनुषंगाने अनेक संदर्भ आहेत. खरं तर दलित मित्र धनाजीराव घोडजकर हे आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. मी अनेक वर्षापूर्वी त्यांच्या काही कामाबद्दल ऐकलं होतं, त्याचबरोबर त्यांच्या कार्याबद्दल देखील मला जाणून घेण्याची इच्छा होती. काही लोकांना मी विचारलंही होतं आणि मग शेवटी माझ्या हातामध्ये हे हिरापुत्र नावाचं पुस्तक त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट सुरेंद्र घोडजकर यांच्या माध्यमातून मिळालं आणि हे पुस्तक मला विशाल नावाचे एक आमचे मित्र आहेत, विशाल एंगडे नावाचे मित्र आहेत, त्यांनी हे पुस्तक मला त्यांच्या घरून मिळवून दिलं आणि त्याच्यामुळं मला यातले अनेक संदर्भ वाचायला मिळाले. त्याबद्दल मी ॲडव्होकेट सुरेंद्र घोडजकर आणि विशाल एंगडे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हा ऐतिहासिक दस्तऐवज माझ्यापर्यंत पोहोचवला. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार आणि माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे, यातले संदर्भ जाणून घेतले पाहिजेत, कारण अशी महान व्यक्ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत माहीत असणं गरजेचं आहे, कारण हेच व्यक्ती आपल्याला पुढे काय काम करायचं याची प्रेरणा देत असतात. आपल्याला नेमकं दलित मित्र धनाजीराव घोडजकर यांच्या या सहकार्याबद्दल आणि त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आपल्याला हे नाव माहिती होतं का, आणि असेल तर तुमच्याकडे यांच्या संदर्भामध्ये जर काही संदर्भ असतील तर ते देखील इतरांना शेअर करायला विसरू नका आणि मला जर शक्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये असे काही संदर्भ द्यायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण जाता जाता दलित मित्र धनाजीराव घोडजकर यांना क्रांतिकारी जय भीम. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला अशाच संदर्भासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जय भीम.